आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबईतल्या पायधुनीमध्ये चौघांच्या मृत्यू प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे। उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाला होता अशी धक्कादायक माहिती आता समोर येतेय। चौघांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईडचे अंश सापडलेले आहेत। 26 तारखेला अवघ्या काही तासांच्या अंतरामध्ये डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली होती। 11 दिवसांनी अखेर या प्रकरणाचा छडा लागलाय। सुरुवातीला कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याबद्दल माहिती मिळालेली होती, परंतु आता मात्र या संदर्भात आणखीन वेगळी माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्याला अधिक माहिती देतील। सचिन, विषबाधेसंदर्भात संशय आलेला होता, आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं असं म्हणायचं का? कुटुंबातील चौघांचा अगदी काही तासांच्या अंतराने मृत्यू झालेला होता। नेमका हा मृत्यू का झाला यावरून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते, कारण जे कलिंगडाची एफडीएने तपासणी केल्यामध्ये त्यामध्ये कोणतंही ॲडल्ट्रेशन आढळलेलं नव्हतं। मात्र आताच आपल्याकडे फॉरेन्सिकचा अहवाल आलेला आहे, त्यामध्ये या कलिंगडामध्ये जसं या चौघांच्याही शरीरामध्ये झिंक फॉस्फाईड असल्याचं समोर आलेलं आहे। झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्याचं औषध समजलं जातं आणि ते अतिशय घातक असतं। त्याचं प्राशन केल्यानंतर माणूस हा मृत्यू होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ते आता यांच्या शरीरात सापडलेलं आहे। जवळपास 11 दिवसानंतर हा छडा लागलेला आहे। अशी देखील माहिती मिळते की हे झिंक फॉस्फाईड यांच्या शरीरात गेल्यानंतर त्या चौघांनाही बऱ्याच प्रमाणात उलट्या झाल्या। त्यांनी फॅमिली डॉक्टरला दाखवलं आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, जिकडे त्यांचा मृत्यू झाला। मात्र ज्या उलट्या झालेल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो विष होतं, झिंक फॉस्फाईड होतं, ते बाहेर आलं। त्यामुळे त्यांच्या शरीरात तात्काळ हे झिंक फॉस्फाईडचे अंश हे मिळत नव्हते। मात्र कलिना येथील FSL लॅबमध्ये त्यांच्या तज्ज्ञांनी अनेक याच्या चाचण्या केल्याने अखेर हे स्पष्ट झालेलं आहे की त्यांच्या शरीरात झिंक फॉस्फाईड होतं। उंदीर मारण्याच्या औषधाने या चौघांचा मृत्यू झालेला होता। आता यामागे नेमकं हे झिंक फॉस्फाईड कसं गेलं हे त्यांना त्यांच्या हे मास आत्महत्या आहे का की यामागे काही वेगळी कारण आहेत याचा सध्या पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। पूर्वी तपासाची दिशा आणखीन पोलिसांनी काही सांगितलेली आहे का की कशा पद्धतीने पुढचा तपास आता होण्याची शक्यता आहे? नक्कीच आता विषबाधा झालेली आहे। उंदीर मारण्याच्या औषधाने या चौघांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचं ॲडल्ट्रेशन किंवा नैसर्गिक हा मृत्यू नाही आहे, अनैसर्गिक मृत्यू आहे। त्यामुळे कोणी ना कोणी यांना, या चौघांनाही किंवा यांना अशा प्रकारे उंदीर मारण्याचं औषध देऊन त्यांना मारलेलं आहे किंवा मग ही आत्महत्या केली आहे। त्यामुळे आता सगळ्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे। जे डोकाडिया कुटुंब होतं ते कोणत्या तरी